होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी एक मोठी वाटी भिजलेला साबुदाणा, 1 चमचा जिरे, शेंगदाण्याचा कूट, तोही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यावा, थोडी दळलेली हिरवी मिरची, बटाटा, कोथिंबीर, मीठ आणि तेल। चला तर बघूया साबुदाण्याची खिचडी कशी करायची। त्याआधी आपण बटाटा साल काढून आणि त्याचे बारीक काप करून घेऊया। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेल चांगले तापल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे चांगले तडतडले की बटाटा टाकून चांगल्या पद्धतीने परतून घेऊया। बटाटा चांगला मऊ होईपर्यंत तेलात फ्राय करायचा। बटाटा तेलात परतत असताना त्यात किंचितसे मीठ टाकून घेऊया, जेणेकरून बटाट्याला छान चव लागेल। असा कच्चा बटाटा तेलात लवकर फ्राय होतो। बटाटा चांगला फ्राय झाल्यानंतर आता आपण त्यात हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊया व ती चांगली फ्राय करूया। गॅस कमी करावा। कोणी साबुदाण्याच्या खिचडीत मिरचीच्या पेस्ट ऐवजी मिरचीचे कापही घालतात, पण दळलेली मिरची घातल्याने खिचडीला छान चव लागते। आता भिजलेला साबुदाणा घालून घेऊया। त्यावर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया, जेणेकरून आपली खिचडी मोकळी व सुटसुटीत वाटेल। आता यात थोडा साबुदाण्याचा कूट मी तसाच ठेवलेला आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। खिचडी अशीच कमी गॅसवर छान पद्धतीने परतून घेऊया, जेणेकरून ती मोकळी व सुटसुटीत होईल। खिचडी चांगली परतल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया व खिचडी परतून घेऊया। अशा पद्धतीने आपली छान अशी बटाटा साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे। एकदम चविष्ट। अशी सर्व बाजूंनी छान खिचडी परतल्यानंतर ती आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। अशा पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। तर ही आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे। ती दह्यासोबत अतिशय सुंदर लागते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला खूप खूप आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।